कोर्स मला असं वाटतं मी 3-4 महिन्यापूर्वी आधी घेतला होता तुमचा कोर्स. बरं बरं, ओके. मला थोडंसं काहीतरी टेक्निक म्हणजे 70% मला माहित होतं. थोडं टेक्निकल काही गोष्टी होत्या म्हणूनच मी कोर्सवर आलो तुमच्या. बरोबर. आणि मग ते जे प्रॉब्लेम होते माझे ऍड सेट वगैरे किंवा मग लास्ट आपण जे ऍड सेट वगैरे आपण ते करतो ऍड करतो, तर तिथे मी थोडा अडखळत होतो. तुमचा कोर्स नंतर मला त्या गोष्टी समजल्या आणि चालू आहे आता बऱ्यापैकी. 1 महिन्यापासून माझ्या ऍड वगैरे मी आता प्रॉपरली ऍड हे करतो, लॉन्च करतो स्वतःच. आधी एजन्सीकडे काम करायचो मी. ओके, तो बिझनेस काय आहे तुमचा? माझं पुस्तकांचं आहे, मराठी लिटरेचर आपण सेल करतो ओके. पूर्ण महाराष्ट्रामध्ये. हो. ओके. नेटवर्क बऱ्यापैकी होता आणि आता वाढतोय आता. आता वाढलं, आता ऍडमुळे आणखी वाढलं. ओके, मार्केटिंगला किती खर्च केला आतापर्यंत तुम्ही? मार्केटिंगला माझं 1 महिन्यामध्ये होतं, माझं 12-13 हजार रुपये खर्च होता. आणि रेव्हेन्यू किती जनरेट करता त्याच्या थ्रू तुम्ही? त्याच्यातून मला मिळतात 50-60 हजार मिळतात मला. आणि ओके. मेन म्हणजे नेटवर्क नेटवर्क येणं हे खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी. कारण की बरोबर. ते जे लीड येतात आपल्याला ना, तर हा ते हा. लाईफ टाईम साठी असतात त्यातली लोक. म्हणजे बरोबर. म्हणजे पुस्तकांचं कसं आहे, बाकीच्या प्रोडक्टचं मी नाही सांगू शकत. पुस्तकांचं कसं आहे ना, एखाद्या हम्म. वाचकाने एक पुस्तक घेतलं ना, तर तो कनेक्ट राहतो आपल्यासोबत. तो बरोबर. वर्षातून कमीत कमी 30 ते 40 हजारांची पुस्तकं वाचतात लोक. म्हणजे अशी ओके. लोक आहेत ना. ओके, म्हणजे तुम्ही म्हणजे असं म्हणू शकता की तुमच्याकडे येणारी जी लीड आहे ते 30 ते 40 हजार तुम्हाला वर्षाला देऊन जाते. आरामात आरामात, येस. हो हो. ओके. आणि आतापर्यंत तुमचा जो काही बिझनेस झालेला आहे तो 50 ते 60 हजाराचा झालेला आहे, जसं ऍडव्हर्टाइजमेंट चालू केली तशी. हो 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 हो, येस. ओके. आणि सॅटिस्फाईड आहात तुम्ही या सर्व प्रोसेसला? हो हो, मी आहे सॅटिस्फाईड आहे. पण आहेत माझ्या अजून 2-3 गोष्टी शिकायच्या आहेत तुमच्याकडून, ते येस येस. बघेल. येस, ते तर ते आपण तुम्हाला शिकणार. कळेल. ते तर आपण आता नक्कीच आजच्या नक्कीच. सेशनमध्ये तुम्हाला भरपूर क्लॅरिटी येईल. तर जाता जाता एक फक्त जे कोणी नवीन लोक असतील त्यांना तुम्ही काय तुमच्या मार्फत सांगाल की फेसबुक आणि इन्स्टा ऍडव्हर्टाइजमेंट किती महत्वाचे आहेत? हो हो, बरोबर. मी नक्कीच सांगेल की म्हणजे तुम्हाला जर तुमच्या बिझनेससाठी लीड पाहिजे असतील, कस्टमर्स पाहिजे असतील, तर आपले सगळे कस्टमर्स फेसबुक आणि इंस्टाग्राम वरतीच आहे. कुठे त्यांना दुसरीकडे शोधण्याची गरजच नाही. म्हणजे मी पण आधी कन्फ्युज होतो की अरे यार, आपल्याला कस्टमर्स कुठून येतील. एक तर पुस्तकं वाचतच नाही लोक. तुम्हाला माहिती, एक तर पुस्तकं कोणी वाचतच नाही. त्यात आपण या फील्डमध्ये उतरलोय तर लोक येणार कुठून. मग नंतर माझ्या लक्षात आलं की अरे, मी आधी ना ऍक्च्युली फेसबुकवर एक ग्रुप आहे, तर त्यांना मी पे करायचो महिन्याचे. आणि तिथून मला ऑर्गॅनिकली लीड यायचा. पण ओके. नंतर म्हटलं नाही यार, हे म्हणजे मी सॅटिस्फाईड नाही आहे याच्यामध्ये. हा मग हा. तुमचं ते कोर्स विषयी कळलं. मग नंतर मग मला हळूहळू मी सर्च केला की थोडं की हे काय नेमकं ऍड वगैरे काय. तर ते हम्म. तुमच्यामुळे आणखी हेल्प मिळाली आणि मग जसं मी ते ऍड वगैरे स्टार्ट केलं ना, तर ते बऱ्यापैकी रिस्पॉन्स आला. आणि खूप गरजेचं आहे हे. म्हणजे इथे तुम्हाला एनी टाईप ऑफ बिझनेसचे तुम्हाला हे मिळणार आहे, ग्राहक मिळणार आहे. बरोबर. त्याच्यामुळे हा कोर्स खूप गरजेचा आहे, सगळ्यांसाठीच गरजेचा आहे. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच.